रामराम मंडळी. आपण आता ज्या ग्रामीण भागना शेतकरी आहेत की त्या म्हणजे कापूस पीक लाई, गहू, मक्का या लाईक एकदम उगी जायलेत, म्हणजे उगी असं जायलेत की कपाशी जर लाई तर कपाशी पिकले भाव नाही, मक्का लाया मक्काले भाव नाही, गहू लाया तर गहू ऐन येवाना टाइमले कुठे पाणी पडी जास म्हणीसन ते बी वायबार जास, आणि मजुरनासाठी बी नुसता वायवाय करतात बिचारा. म्हणीसन आते शेतकरी ऊस कडे वळली घ्या, म्हणजे ऊस तरी काहीतरी फायदा दे बा, म्हणजे डोरसना चारा चुरा. म्हणीसन आता आपण असा शेतकरीकडे येलेत आणि त्याला विचारत बरं या ऊसमुळे त्याला काहीतरी फायदा होईल ना का. तर राम 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 राम. मला सांगा, ज्या पीक राहिलं होतात अगोदर त्या पीक तुमले उत्पादन कसं देतात, आणि आता ऊस पीक तुम्ही देखील आहे ना, तुम्ही कालपात करा ना, ते यानावर काय सांगशात, काय सांगा बरं. आम्ही बराच दिन पहिले ना कापूस, मक्का, गहू ज्या पारंपरिक पीक होतात बा, आज नीटचा काय भाव भेटी. पण आज कपाशी ना आणि मक्काना इथला वाईट हाल आहेत की ती कपाशी खर्च बी परवडत नाही, टाइम वर लेबर भेटत नाही, चाले भरपूर हाल होईशील. ती गरमाच पडेल, CCI चालू होईन नाही, काही नाही, आम्ही भाव नाही, काही नाही. मक्काले 1000-1100 प्रमाणे खरेदी करा. इथली वाईट परिस्थिती आहे की त्यांना मग आमले टाकेल पैसा बी निघत नाही. मग माणूस ना अन्नधान्य पिकाला माझा पैसा नाही, तर मग आम्ही एक विचार करा की आता डोरस नाही कुठ बा बरोबर. चारासाठी म्हणजे माणसंच ना यानावर तर काही आईच नाही. नाही आमले शेतकरी माणूस ना अन्न उगाडीन तर काही आमले आजूपर्यंत 2 पैसा बी हात म्हणत नाही. एकदम वाईट परिस्थिती ती. मग आता आमना जे गाव आहे ते बऱ्याचपैकी ऊस खोंडे, मक्काना खोंडे जे डोरसले लागत बा दुधनासाठी त्या पिकसकडे आते बराच जण वडी घ्यात. पण समाधान शेत का. 2 पैसा निश्चितच माणसेच ना पीक पक्ष डोरस ना पीक ना राहू राहणार असं आमले वाटी राहणार अनुभव राहणार. तर म्हणजे त्यासनं सांगानं तात्पर्य असं राहणं की जे माणसासनं खावानं जे पैरूत बवा, जसं की गहू बाजरी, त्यांना मा त्यासले काही उत्पन्न म्हणजे घट जाय बा, मजुरीना सुद्धा त्यासले खर्च निघे नाही. आता त्यासनी म्हणजे जो ऊस आहे, ऊस म्हणजे अहो ऊस खावाना ऊस नाही, अहो डोर किंवा गाईसले खावाना ऊस आहे, याना मात्र काहीतरी 2 पैसा भेटी राहणार. म्हणीसन सर्व शेतकरी आते ऊसकडे या ग्रामीण भागना वडी राहणार. बोली खानदेश मराठींसाठी संदीप त्रिभुवन धुळे. बोली खानदेश मराठी न्यूज. बोली खानदेश मराठी न्यूज.